खचाखच भरलेलं सेंटर कोर्ट इतकंच नाही तर हेनमन हिल वरती जवळजवळ 10-12 हजार लोक हे पुरलं नाही म्हणून कोर्ट नंबर 2 वरती जायंट स्क्रीन लावण्यात आला आणि तिथे सुद्धा जवळजवळ 8-10 हजार लोक. विम्बल्डनचं कालचं ॲटमॉस्फिअर फार भन्नाट असणार. त्याचं कारण अत्यंत साधं होतं. त्यांचा लाडका हिरो अँडी मरे फायनलमध्ये खेळत होता. गेल्या वर्षी तो फायनलमध्ये खेळला होता. शेवटच्या अडथळ्यावरती अडखळून तो पडला होता. फेडररनी परत एकदा विजेतेपद मिळवलं होतं. या वेळेला मात्र अपेक्षांचं एक अतिप्रचंड मोठा पर्वत उभा राहिलेला होता. अँडी मरेनी काही करून विम्बल्डन जिंकायला पाहिजे. 75 पेक्षा जास्त वर्षांची जी प्रतीक्षा आहे ती थांबवायला पाहिजे. कारण फ्रेड पेरी नंतर कुठल्याही ब्रिटिश नागरिकांनी विम्बल्डन जिंकलेलं नव्हतं आणि ही जी सहल होती ती सगळ्यांना अगदी बोचत होती. या सर्व पार्श्वभूमीवरती अपेक्षांचं एवढं मोठं ओझं घेऊन अँडी मरे सेंटर कोर्टवरती उतरला आणि त्यांनी खरोखर चमत्कार केलेला आहे. जोकोविच नंबर 1 आहे. अनुभव त्याचा दांडगा आहे. ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव दांडगा आहे. परंतु जोकोविचला नामोहरम अँडी मरेनी करून सोडलेलं आहे. जोकोविचने प्रयत्न केले नाहीत का? नक्कीच केले. सर्व तो परिप्रयत्न केले. सर्व प्रकारचे शॉट्स वापरून पाहिले. परंतु अँडी मरेनी त्याला दरवेळेला चोख उत्तर दिलेलं आहे. तो पुरून उरलाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. फिटनेसच्या बाबतीत तो दादा होता. बॉलपर्यंत पोहोचण्याच्या बाबतीत तो दादा होता. बॉल गेम आहे डेड बॉल ज्याला आपण म्हणतो की रॅली संपत आलेला बॉल तो रिकवर करून तो पॉईंट परत जिवंत करणं या बाबतीत तो दादा होता. कन्सिस्टन्सीच्या बाबतीत तो दादा होता आणि त्याला काल जो क्राऊडचा सपोर्ट होता बापरे. वातावरण असं होतं की जोकोविचला खरंच कळलं असेल की या संपूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरचं एक जे काही वातावरण आहे ते वातावरणाचा फायदा हा अँडी मरेला होणार. स्कोर लाईन कधी कधी खरी गोष्ट सांगत नाही. ते कुठल्याही खेळात असू देत. काल आपल्याला स्कोर कार्ड काय दिसेल? स्ट्रेट 3 सेटमध्ये अँडी मरेनी जोकोविचला हरवलं. प्रत्यक्षात हे 3 सेट म्हणजे जायगॅन्टिक होते. प्रत्येक सेटला जवळजवळ 1 तास लागला आणि 1 तास संपल्यानंतर एक सेट पूर्ण होत होता. आणि काल मॅच बघायला कोण कोण होतं? पंतप्रधान कॅमरून होते. डेव्हिड मिलिबँड जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते होते आणि त्याच्याबरोबर स्पोर्टिंग डिग्निटरीज तर खूप होत्या. बेखम जरी नव्हता तर विक्टोरिया बेखम होती. वेन रुनी होता आणि खूप काय नावं घ्यावी तेवढी थोडी आहेत. संगीत क्षेत्रातले दादा लोक हजर होते. कारण सगळ्यांना आपल्या लाडक्या हिरोला खेळताना आणि जिंकताना बघायचं होतं. विम्बल्डनच्या कालच्या फायनलचं तिकीट ब्लॅक मार्केटमध्ये म्हणे 31 लाख रुपयाला विकलं गेलेलं आहे. परंतु ज्यांनी ते दिले असतील त्यांचे सुद्धा पैसे वसूल झाले असतील. सरते शेवटी मी एवढंच म्हणेन, काल ग्रेट ब्रिटनमधली म्हणजे वेल्स, आयर्लंड, स्कॉटलंड आणि इंग्लंड असं मिळून जे ग्रेट ब्रिटन होते त्या ग्रेट ब्रिटनमध्ये काल सर्वात मोठी पार्टी झाली असेल. कारण 5 वाजता मॅच संपलेली आहे. 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मला वाटतं नक्की पार्टी झाली असेल. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, परंतु काल ग्रेट ब्रिटनमधली दारू संपली असेल असं मला वाटतं. सुनंदन लेले.